आपलं कुठून आलात आपण? तिथून नाशिकमध्ये आलात प्रॉपर. काय त्रास होता आपल्याला? सर्वांकडे प्रॉब्लेम होता जरा आयुर्वेदिक ट्रीटमेंट चालू होती. ओके. तर बाहेर डॉक्टरना वगैरे नाही दाखविला? हां दाखवलं. किती डॉक्टरांना दाखविला आतापर्यंत? आता ते का संजय वराडे बोलतो सगळे. ओके. आणि किती वर्षापासून होता त्रास हा? 2-2.5 वर्ष झाले. 2-2.5 वर्षापासून. तर डॉक्टरनी काय म्हणले मग? सर्वांकडे प्रॉब्लेम आहे तुम्हाला स्वतः इंजेक्शन करायची वगैरे, हो टॅबलेट घ्यायच्या आमच्या, औषध घ्यायची. आणि एम आर आय वगैरे किती काढलं? 5 प्रिंट काढलं. 5 MRI काढले. आणि एक्सरे वगैरे भरपूर 2-3 वेळा म्हणजे एवढं काढलं तरी पण कमी नाही झालं. ट्रीटमेंट त्यांची औषधं घ्यायची, महिन्याला 3 महिन्याची औषधं त्यांची घ्यायची. हो. सगळं मिळत नाही त्यांच्याकडे मिळणार. ओके. आपले जे डॉक्टर शेख इमाम सर आलेत पुण्याचे, त्यांच्या थेरपीनं तुमचा जे त्रास होतं एक 2-2.5 वर्षाचा, ते किती मिनिटामध्ये गायब झालं? 20 मिनिटातच. फक्त 20 मिनिटामध्ये. अगोदर तुम्हाला जे उठताना बसताना चालताना जे त्रास होतं ते त्रास वाटते का काही आता? ओके. उठताना पूर्ण हळूहळू उठायला लागतं, हळूहळू उठायला लागायचं. ओके. तेव्हा आंघोळ करायला शिकत तेव्हा ते परत त्यांचं औषधं घ्यायची, उपयोग काही व्हायचा नाही त्यांचा. अगोदर जे असं व्हायचं. अगोदर जे चालताना त्रास होतो तर चलून दाखव एक. चालायला तर प्रॉब्लेम नाही. चला उठताना चला थोडं वगैरे असं या वापस. फास्ट चला थोडा, अजून रिटर्न जावा, या वापस, खाली बसून दाखव एक वेळेस. ओके ओके. म्हणजे अगोदर आता उठा, या इकडे. हे बेल्ट वगैरे पण तुम्हीच लावलं होतं. आता काय बेल्ट वगैरे लावायची गरज आहे का? गळ्याला पण ट्रॅव्हलिंग सुद्धा बाहेर मला पुढे गेलायचं ना, गळ्याचं बेल्ट वगैरे. आता काय वाटते का तुम्हाला की बेल्ट लावायची गरज पडणार म्हणून? काय नाही, फक्त 10-15 मिनिटांमध्ये क्लिअर झालं तुम्ही. त्याच्यामुळे तुम्ही हा बेल्ट ना फक्त झोपण्याच्या जेव्हा काढायचा, मग लावूनच ठेवायची. हो, ते म्हणणं असं. मग डॉक्टर साहेबांनी आता इंजेक्शन दिलं का मध्ये? आता मध्ये नाही, इंजेक्शन दिलं का? इंजेक्शन जे दुसरे डॉक्टर जे इंजेक्शन देतात तसलं इंजेक्शन दिलं का आता? इंजेक्शन नाही, फक्त त्यांच्या हाताच्या थेरपीनं तुमचं 2-2.5 वर्षाचा त्रास होता ते क्लिअर करून टाकलं पूर्ण. आपल्यासारखे भरपूर पेशंट आले तिथं आणि भरपूर पेशंट वेदना करतात घराघरामध्ये. त्यांच्यासाठी एक मेसेज काय देणार तुम्ही? त्यांनी यायला पाहिजे की नाही इथं? एकदा आले की तुम्ही विसरून जाल सगळं. एवढं म्हणजे एवढं विश्वास आलं तुम्हाला? ओके. म्हणजे डॉक्टर साहेबबद्दल काय सांगणार? ओके, ग्रेट. चिंता मत करू, आम्ही देखते. ओके. तुम्ही काय काळजी करू, मी आहे बसलोय, तुम्ही काय काळजी करा. ओके, थँक्यू.